तुला काही जमतच नाही, तुझं नशीबच फुटकं आहे, तू आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. तुमच्याही कानावर कधी असे शब्द पडलेत का हो? की जेव्हा आपलीच लोकं, आपलाच समाज किंवा आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, तीच लोकं आपल्या क्षमतेवर संशय घेतात, तेव्हा मन आतून पूर्णपणे तुटून जातं. असं वाटतं की आपण खरोखरच इतके निकामी आहोत का? आपण खरंच कमनशिबी आहे का? आपल्याला काहीच जमत नाही का? पण थांबा, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आज आपण श्री गुरुचरित्रा ग्रंथातील 17व्या अध्यायाचा एक असा उदाहरण तुम्हाला सांगणार आहे, की जो सिद्ध करतो, की जेव्हा जग तुमचे सगळे रस्ते बंद करतो, जग ज्यावेळेला तुम्हाला नावं ठेवतं, तेव्हा ईश्वरी शक्ती तुमच्यासाठी यशाचा एक असा महामार्ग उघडते, ज्याची समाजाने कधी कल्पनाही केलेली नसते. आज आपण जाणून घेणार आहोत, की लोकांच्या टोमण्यांना उत्तर न देता आपल्या कष्टाने आणि विश्वासाने त्यांना कसं चुकीचं ठरवायचं. या अध्यायात असं आहे, की एक मुलगा असतो, जो जन्मताच अत्यंत मंदबुद्धीचा होता. त्याला साधं बोलताही येत नव्हतं. आई-वडील खूप शिकलेले असतात, पण हा मुलगा काहीच शिकू शकत नव्हता. नातेवाईक, शेजारचे आणि संपूर्ण गावाने त्याची टिंगल-टवाळी करायला सुरुवात केली. त्याला मूर्ख, क कमी लेखला. त्याच्या मुंजीच्या वेळी तर गावकऱ्यांनी त्याचा इतका अपमान केला, की त्या मुलाच्या मनाचा थरकाप उडाला. त्याला वाटलं, ज्या जगात मला कोणीच समजून घ्यायला तयार नाही, तिथं जगण्याला काय अर्थ आहे? तो रडत व्याकुळ होऊन घरातून निघून गेला. आपल्या बाबतीतही आजही असंच घडतं ना? तुम्ही गृहिणी असाल, नोकरी करत असाल किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल. जर सुरुवातीला अपयश आलं, तर लोक लगेच आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात आणि आपण कसं कमनशिबी आहोत हा आपल्यावर शिक्का मारतात. पण यापुढे काय झालं ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. तो मुलगा दुःखाने आणि भीतीने व्याकुळ होऊन गांगनापुरात भीमाकृष्णा संगमावर श्रीगुरूंच्या चरणी येऊन पडला. त्याने तिथं अन्न पाणी सोडलं आणि एकच हट्ट धरला, एक तर मला ज्ञान तरी द्या, नाहीतर माझं प्राण तरी घ्या. या अपमानास्पद जगण्यातून माझी सुटका करा. त्याच्या डोळ्यातून वाहणारे हे अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, तर ते एका अशा आत्म्याचे होते, ज्याने स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित केलं होतं. जेव्हा आपण आपला अहंकार, आपली दुःख किंवा आपली चिंता त्या परमेश्वरावर सोडून देतो ना, तेव्हा विश्वाची संपूर्ण ऊर्जा आपल्या पाठीशी उभी राहते. आणि या मुलाच्या बाबतीत साक्षात तोच चमत्कार घडला. श्रीगुरूंनी त्याच्यावर कृपा केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा उठला, तेव्हा त्याची बुद्धी अथांग ज्ञानाने, प्रकाशाने निघाली होती. साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर वास करत होती. त्याला बोलताही येत नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी तो बोलायला लागला. या चमत्कारावरून आपल्याला आजच्या धावपळीच्या आयुष्यात काही अत्यंत महत्त्वाचे असे धडा मिळतात. पहिला मोठा धडा म्हणजे लोकांच्या बोलण्याने कधीच स्वतःची किंमत ठरवू नका. लोकांनी तुम्हाला मूर्ख म्हटलं तरी ना तुम्ही तसे होत नाही. विचार करा, लोकांकडे फक्त तुमचं अपयश पाहण्याची दृष्टी असते, तुमची क्षमता पाहण्याची नाही. लोक काय बोलतात यावरून तुमची लायकी ठरत नाही. तुमची खरी क्षमता तुमच्या आत दडलेली आहे, तिला फक्त ओळखा. देव प्रत्येकाला एका विशिष्ट ध्येयासाठी आणि ताकदीसाठी जन्माला घालतो. त्यामुळे ना स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका. कठीण काळात नेहमी श्रद्धा आणि संयम ठेवा. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात जाईल ना, जेव्हा तुमचे अत्यंत जवळचे लोकही तुमच्यावर अविश्वास दाखवतात, तेव्हा खचून जायचं नाही. तो काळ तुमची परीक्षेचा असतो. त्या वेळेला परमेश्वरावर, निसर्गावर आणि त्या विश्वाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवायचा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे डोळ्यात अश्रू आणून आणि मनात जिद्द ठेवून प्रयत्न करता, तेव्हा तुमची ती प्रामाणिक हाक कधीच वाया जात नाही. कठीण काळ हा कायमस्वरूपी नसतो, तो फक्त एका मोठ्या यशाची पूर्वतयारी करत असतो. जर त्या मुलाने लोकांच्या अपमानाला घाबरून टोमण्यांना कंटाळून प्रयत्नच सोडून दिले असते, तर आज त्याला श्रीगुरूंचा आशीर्वाद आणि तो अधिकारच मिळाला नसता. नक्की. म्हणूनच तुमच्यावर होणारे वार, तुमचे टोमणे ही तुमची कमजोरी बनवू नका, तर ती तुमची ऊर्जा बनवा. लोकांनी मारलेले टोमणे मनात साठवून ठेवा आणि त्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करा. कुणाशी भांडत बसू नका, कुणाला तोंडानं उत्तरसुद्धा देऊ नका. तुमचं काम, तुमचं यश आणि तुमचं कर्तृत्व इतकं मोठं असू द्या, की कालपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवले होते ना, त्यांनी आज तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. फक्त स्वतःला सिद्ध करून दाखवा. म्हणूनच श्री गुरुचरित्रातील 17वा अध्याय आपल्या चॅनेलवर पूर्णपणे मराठीत दिलेला आहे. ती एक फक्त कथा नाही आहे, तर ती आपल्याला जगण्याची नवी दिशा आहे. तो पूर्णपणे ऐका, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. जर आज तुम्ही अपयशाच्या किंवा
नैराश्यामध्ये असेल तर हा व्हिडिओ एक चेतावणी समजून स्वतःला उभं करा. तुम्ही कमजोर नाही आहात. तुमच्यात एक अथांग शक्ती दडलेली आहे. तुम्हाला आजचा हा विचार किंवा प्रेरणा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर या व्हिडिओनं तुमच्या मनात आत्मविश्वासाची एक जरी ठिणगी पेटली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि शेवटी एकच सांगेन, लोकांच्या टोमण्यांना उत्तर देऊ नका. तुमचं कर्तृत्व इतकं मोठं करा की नावं ठेवणाऱ्यांनी तुमच्या कौतुकासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. नकार देणारे हे विसरतात की जेव्हा जग तुमचे सगळे रस्ते बंद करतो तेव्हा ईश्वरी शक्ती तुमच्यासाठी यशाचे महाद्वार उघडते. लोकांनी तुमच्यावर मारलेले अपशब्दांचा खडा ही तुमची कमजोरी बनवू नका, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची ऊर्जा बनवा. रात्र कितीही गडद आणि कठीण असली तरी सकाळचा सूर्य उगवायचा राहत नाही. कठीण काळात फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा. लोकांच्या बोलण्याने तुमची किंमत ठरत नाही. देव प्रत्येकाला एका विशिष्ट ध्येयासाठी जन्माला घालतो. स्वतःला ओळखा. अपमानाचा बदला भांडून घेऊ नका, तर स्वतःला सिद्ध करून घ्या. जेव्हा जग संपूर्ण तुमच्या विरोधात जाईल तेव्हा समजून जा की तुमची खूप मोठी परीक्षा सुरू आहे. मूर्ख म्हणणाऱ्यांना तुमच्या यशाने उत्तर द्या. श्री गुरुचरित्रातील हा चमत्कार नक्की तुम्हाला जाणवेल. तुमची खरी क्षमता तुमच्या आत दडलेली आहे. लोकांच्या अविश्वासामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका.